नमस्कार दोस्तों, बापू तेरे देश में आप सभी का स्वागत करता हूं। आज हम बात करते हैं किनवट माहौर विधानसभा क्षेत्र के आमदार भीमराव केराम साहब के साथ। तो केराम साहब, मैं आपका इस न्यूज चैनल पे स्वागत करता हूं। और अभी जो किनवट और माहौर में जो चर्चा चल रही है, उस ताल्लुक से हम आपके साथ बात करेंगे। जैसे कि अभी किनवट माहौर क्षेत्र की जनता में ये चर्चा चल रही है कि भाजपा पार्टी आपका टिकट काटकर किसी दूसरे उम्मीदवार को अपना टिकट देने वाली है, तो इसमें कहाँ तक सत्यता है? नाही, आता आपल्याच माध्यमातून मला ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी समजलेलं आहे. वस्तुस्थिती अशी आहे की आजपर्यंत तिकीट माझं कापलं जाईल अशी काही स्थिती नाही. परंतु ज्यांनी कुणीही वातावरण निर्माण करण्याचं काम करत असेल, कदाचित ते त्यांना माहीत असेल, परंतु मला खात्री आहे की 2019 पासून ते कालच्या या पावणे 4 वर्षाच्या, पावणे 5 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून या भागामध्ये एक चांगल्या पद्धतीचं पक्षाने पक्षाच्या स्तरावरचं आणि विकासात्मक सगळी कामं केली असल्यामुळं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्वाचा माझ्यावर विश्वास असल्यामुळं मला 100% खात्री आहे की या 2024च्या होणाऱ्या विधानसभेची निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी स्वतः या ठिकाणी उमेदवार राहणार आहे. अभी आपके पिछले जो 5 साल के कार्यकाल में आपने तकरीबन 2500 कोटि के विकास कामों को अंजाम दिया। फिर भी उतना होने के बाद भी अभी जनता में ऐसा ये फैलाया जा रहा है, भ्रम फैलाया जा रहा है आपके बारे में कि इस विकास कामों को पूरा निष्कृष्ट दर्जे से किया गया और आमदार साहब ने इसके ऊपर ध्यान नहीं दिया। तो आप इस बारे में क्या कहना चाहेंगे? विकास कामाच्या संदर्भामध्ये गेली 15 वर्ष ज्यांच्याकडे या भागाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली, त्यांना काही तर करताच आलं नाही. ते मराठीमध्ये एक म्हण, नाचता येईना अंगण वाकडं, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. विकास कामावर बोट ठेवण्यापेक्षा जायमुख्यावर जाऊन किंवा ग्रामीण भागामध्ये जाऊन विकासाच्या संदर्भामध्ये जो काही लेखाजोखा आहे, त्या आपल्या मार्फत त्यांनी समजून घेतलं पाहिजे की काय विकास कामं चालू आहे. आम्ही समजू शकतो की काही ठिकाणी कामामध्ये थोडीशी कुचराई त्या ठिकाणी झाली असेल, परंतु एकंदरीत ज्या ज्या एजन्सीला कामं या ठिकाणी विकासासाठी दिलेली आहे, त्याची मेंटेनन्स गेली 5 वर्ष त्या ठिकाणी त्यांना करावी लागणार आहे. त्याच्यामुळे माझ्या माहितीनुसार आणि मी प्रत्यक्ष जायमुख्यावर आणि ग्रामीण भागामध्ये मी प्रवास करत असताना कुठल्याही कामामध्ये निकृष्टपणा त्या ठिकाणी आढळलेला नाही. ज्यांनी हे सगळं करणं शक्यच नाही, ते शेवटी माझ्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप त्यांना करण्यासाठी त्याच्याकडे कुठलाही मुद्दा नसल्यामुळं असे बिनबुडाचे आरोप ही लोक करतात. आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून मला काय तुझभरी त्या ठिकाणी गैर मानून घेण्याचं काय कारण नाही. जनतेला माहीत आहे गेले 45-46 वर्षाचा बॅकलॉग कमी कालावधीमध्ये, गेल्या 22 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण म्हणतात की 24,000 कोटी, साधारणतः मी 3-3.5 हजार कोटी रुपये किनवट माहूर आणि या पूर्ण मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, रस्ते असतील, सिंचनाच्या संदर्भामध्ये असेल, पशुवैद्यकीय असतील, दवाखाना असेल, या सगळ्या गोष्टीसाठी प्रचंड प्रमाणामध्ये निधी या ठिकाणी विकासासाठी आपण आणलेला आहे. आणि हे सगळ्या गोष्टी होत असताना याचं दुःख आणि हे वैफल्यग्रस्तातून ही सगळी गोष्टी अशा पद्धतीचे हे लोक माझ्यावर आरोप करतात. याच्यात कुठल्या प्रकारचं तथ्य नाही. आम्हाला खात्री आहे शेवटी निर्णय इथले असणारे मतदार आणि जनता ठरवणार आहे, याच्यावर माझा विश्वास आहे. अभी हाल में जैसे लोकसभा निवडणूक हुआ था, उसमें आपके जरिए से जो यहाँ के माजी खासदार थे हेमंत पाटिल, उनके उम्मीदवारी के लिए आपने अपना विरोध जताया था। आज वही हेमंत पाटिल अपने पक्ष यानी शिंदे गट के उम्मीदवार के लिए यहाँ पर जोर दे रहे हैं। तो क्या ये यहाँ पर उनको उम्मीदवारी मिल सकती है, या फिर आपका जो विरोध यहाँ पर किया जा रहा है, मतलब इनके जरिए से यहाँ पर जो ऐसे पोजीशन को बनाया जा रहा है, तो कहीं ये उसका तो कारण नहीं रहेगा? मित्र पक्ष म्हणून त्यांचा सुद्धा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये शेवटी मित्र पक्षाच्या लोकांचा जागा वाटपाचा जो काही विषय असेल, हा वरिष्ठ स्तरावरचा निर्णय आहे. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. दुसरी गोष्ट, माजी खासदार, सध्याचे विधान परिषदेचे आमदार यांच्या तिकिटाच्या संदर्भामध्ये जो विषय होता, हा तो शिवसेनेच्या अंतर्गत असणारा विषय होता. आम्ही फक्त हिंगोली मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला ही जागा सोडावी अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. त्यांच्या तिकिटाला विरोध करण्याचा कुठल्याही प्रकारचा माझा त्या ठिकाणचा विरोध नाही. मागच्या काळामध्ये त्यांच्यासोबतच आम्ही होतो. कदाचित त्यांना वाटत असेल की आम्ही विरोध केलेला आहे, याच्यामध्ये कुठलाही तथ्य नाही. परंतु एक मात्र खरं आहे
शिवसेनेचा उमेदवार बाबूराव कोळीकर म्हणून या ठिकाणी जे उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवलेले आहे त्यांना मतदान देण्यामध्ये 12-13 हजार जे मतदान या ठिकाणी कमी पडलेले आहे. परंतु फेक निरेटिव्ह तयार करून त्या ठिकाणी आदिवासी बहुल भागामध्ये संविधान बदलणार आहेत, आरक्षण जाणार आहेत, अशा पद्धतीचं गैरसमज आणि गैरविश्वास लोकांमध्ये निर्माण केल्यामुळे मतामध्ये थोडासा फरक त्या ठिकाणी झालेला आहे. पण मला खात्री आहे पुढील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा अशा पद्धतीचा फेक निरेटिव्ह या ठिकाणी चालणार नाही. त्यांच्या मनामध्ये आमच्या बाबतीमधला जो काही गैरसमज आहे तो गैरसमज सुद्धा आयत्या वेळी त्या ठिकाणी विरोध होईल. शेवटी पक्षाच्या नेतृत्वाने युतीला जर जागा सुटली असेल, सोडत असतील, तर त्याचे सुद्धा आम्ही स्वागत करायला तयार आहोत. त्याच्यामध्ये गैर मांडण्याचं काही कारण नाही आणि त्यांच्या विरोधामध्ये आम्ही भूमिका घेतली असं त्यांना म्हणणं हे कुठल्या प्रकारचं त्याला आधार नाही, एवढं मात्र आपल्या माध्यमातून निश्चित सांगू इच्छितो. जैसे कि पिछले 20 सालों से मुस्लिम समाज आपके कंधे को कंधा लगाकर अभी तक साथ देता आया है, लेकिन अभी ऐसा देखने में आ रहा है कि आपके जो मुस्लिम कार्यकर्ते थे और मुस्लिम समाज में भी आपके विरोध में कुछ भ्रम फैलाए जा रहे हैं और आपके साथ मुस्लिम समाज छोड़ती जा रही है, इसकी क्या वजह हो सकती है? मुस्लिम बांधवांना आपल्या मार्फत माझी विनंती आहे, गेली 35 वर्ष आपण कार्यकर्ता म्हणून माझ्यासोबत ताकदीने होता, त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. एक मात्र तुम्हाला निश्चितपणे या ठिकाणी दाव्याने सांगू शकतो, 15 वर्ष ज्यांच्या हातामध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्या माणसांनी कधी आपल्या समाजाकडे डोंकून बघितले नाही. परंतु आपल्या मनामध्ये एक समज आहे आणि गैरसमज आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करतो आणि भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून तुम्हाला काही न्याय देऊ शकलो नाही. तुम्हाला खात्रीनं सांगतो की किनवट आणि या माहूर भागामध्ये मग गिसलापूर असेल, चिखली असेल, गोकुंदा असेल, वाई असेल, गोंडवडसा असेल, हडसणी असेल, उमरी असेल, ह्या सगळ्या ठिकाणी त्यासोबतच गोकुंदामध्ये स्थानिक निधीमधून आणि अल्पसंख्याकांमधून शहरामध्ये काल परवाच मी एक उद्घाटन केलेलं शेवटच्या बाजूच्या आपल्या मस्जिदमध्ये सुद्धा 25 लाख अशा पद्धतीचे जवळपास 4 ते 5 कोटी रुपये त्या ठिकाणी मी आपल्या समाज बांधवांसाठी शादीखान्याच्या विस्तारीकरणासाठी सुद्धा या ठिकाणी मी पैसे दिलेले आहेत. याचा अर्थ असा नव्हे की मी जातीवाद करतो अशातला नाही. तुम्ही माझ्यासोबत होतात, भविष्यामध्ये मी तुमच्या सोबत राहणार आहे. कोण काय म्हणते याच्यावर माझा विश्वास नाही. एक कार्यकर्ता म्हणून ताकदीने हा इथला मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, जो काही अल्पसंख्याक समाज आहे, कार्यकर्ता म्हणून ताकदीने हा पूर्ण परिवारच्या दृष्टिकोनातून माझ्यासोबत असल्या कारणाने लोकांच्या मनामध्ये भीती आहे. आजही मी भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून काम करत असताना इथला दलित असेल, इथला मुस्लिम असेल, इथला अन्य समाजातला जो माणूस आहे हा माझ्यासोबत ताकदीनं आहे. याचं दुःख असल्या कारणाने काही मोजकी लोक अशा पद्धतीचा अपप्रचार त्या ठिकाणी करतात. कोण अपप्रचार करणारे आहेत? ज्या लोकांना छोटी मोठी कामं त्या ठिकाणी मिळालेली नसतील, की ज्यांना कामं मिळाली त्यांना नेहमी परत आम्हालाच कामं मिळाली अशा पद्धतीची अपेक्षा करणारी जी माणसं आहेत त्या लोकांमुळे चुकीचा असा गैरसमज या ठिकाणी होतो. आजही मुस्लिम समाज माझ्यासोबत आहे, मी त्यांच्यासोबत आहे. जे म्हणून माझ्या त्या समाज बांधवांसाठी करता येईल ते कसोशीनं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल. अशा पद्धतीच्या कुठल्याही प्रकारच्या अपप्रचाराला या ठिकाणी थारा देण्याचं काय कारण नाही. आणि मला विश्वास आहे गेली 35-36 वर्षे माझ्याकडे सत्ता नसताना सुद्धा ही लोक ताकदीनं माझ्यासोबत होती. परिवाराच्या दृष्टिकोनातून ही लोक माझ्यासोबत होती. भविष्यातही निश्चित माझ्यासोबतच ही लोक राहणार है. जैसे कि अभी तक देखने में आया, जब जब इलेक्शन आता है आदिवासी समाज के पूरे इकट्ठा वोट आपके खाते में आते हैं, लेकिन आपके समर्थकों का कहना है कि इस बार आदिवासी वोटों का विभाजन हो, इसलिए बहुजन वंचित पार्टी से विजय खुपसे को मैदान में उतारा गया है. तो क्या इनके उम्मीदवारी से आपको कोई नुकसान पहुंचेगा? लोकशाहीमध्ये कोण उमेदवार म्हणून कुठल्या पक्षातून उभा राहावा हा त्यांचा तो वैयक्तिक अधिकार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आदिवासी समूहातले असणारे विजयराव खुपशे यांना जरी तिकीट या ठिकाणी दिला असेल, विजयराव खुपशे मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. ITDPचे ते आढावा समितीचे त्यांच्या कोट्यातून त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. मला वाटते की आदिवासी मतांमध्ये विभागणे होऊन परत एकदा आपल्याला सत्तेमध्ये कसं येता येईल अशा पद्धतीच्या वरिष्ठ स्तरावरून अशा पद्धतीची उमेदवारी देऊन मला त्या ठिकाणी विचलित करण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला त्याच्यावर मला कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. गेली 40 वर्ष या विधानसभेमध्ये आता 8व्या निवडणुकीला मी समोर जात आहोत. 7 विधानसभा या ठिकाणी लढवल्या. 7ही विधानसभेच्या समोर जात असताना प्रत्येक वेळेस अशाच पद्धतीने अपप्रचार, गैरविश्वास लोकांमध्ये बुद्धिभेद करण्याचं काम माझ्या विरोधकांनी या ठिकाणी केलाय. परंतु या मतदारसंघाला संपूर्ण आदिवासी समाज हा ताकदीने माझ्यासोबत होता आणि अनेक आघाडीवर
त्यांनी मला आशीर्वाद आणि सहकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. आज तर अशी परिस्थिती आहे, ताकदीनं माझं विकास काम आणि समाजाला ज्या अपेक्षा होत्या, त्यांची जी स्वप्न होते, पूर्ण करू शकलो नसलो तर बऱ्याचपैकी त्यांची स्वप्न या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. त्याच्यामुळे संपूर्ण समाज माझ्याच पाठीमागे ताकदीने या ठिकाणी आहे. मला कोणाला उमेदवारी मिळाली आणि कोण माझ्या विरोधामध्ये उभा आहे याच्या बाबतीत मला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही. 100% माझ्या आदिवासी समाजावर नव्हे, इथला दलित असेल, इथला मुस्लिम असेल, अल्पसंख्याक समाज असेल, संपूर्ण मतदारसंघातला जो म्हणून या भागामधला कार्यकर्ता म्हणून ज्यांनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे, कार्यकर्ता म्हणून ज्यांनी मला गेली 40 वर्ष बघितलेलं आहे, तो संपूर्ण सभासला सर्व स्तरातला माणूस ताकदीनं माझ्यासोबत आहे. आणि त्याच्यामुळे 100% भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मी निवडणुकीला समोर जात असताना या मतदारसंघाचं परत एकदा 2024 सालामध्ये मी नेतृत्व करणार, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका असण्याचं काही कारण नाही. आखिर में इस मुलाकात के जरिए किनवट माहूर विधानसभा क्षेत्र की जनता को आप क्या संदेश देना चाहेंगे? किनवट माहूर मतदारसंघातल्या जनतेला आपल्या माध्यमातून एवढीच विनंती करतो, 5 वर्षाची या भागाची सेवा करण्याची संधी आपण मला दिलेल्या होता, त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. 2.5 वर्ष कोरोनाची कालावधी त्या ठिकाणी असल्यामुळे बरं असं मला या ठिकाणी करता आलं नाही. परंतु शासन आणि प्रशासनाने आर्थिक निर्बंध घातले असताना, सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घातली असताना सुद्धा करोनाबाधित लोकांना वाचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आयुध वापरून त्या ठिकाणी आरोग्यावर मोठ्या प्रमाणामध्ये काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. किनवट तालुक्यातला किनवटचा एक जिल्हा उपरुग्णालय, माहूरचा एक रुग्णालय आणि एकूण 17 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण अँब्युलन्सची व्यवस्था त्या ठिकाणी केली. 70-80% पेक्षा बिल्डिंगचे बांधकाम त्या ठिकाणी झाले. किनवट शहरामध्ये त्या काळामध्ये आपण व्हेंटिलेटरची व्यवस्था केली, ऑक्सिजनची व्यवस्था केली. आता सिटी स्कॅन आहे, डायलिसिस सेंटर आहे, ब्लड बँक आहे आणि आता आपल्याकडे आयुष्यमानेच्या अंतर्गत एक दवाखान्याला मान्यता आहे. स्त्री रुग्णालयाला मंजुरी सुद्धा आहे. कोविडच्या काळामध्ये 3-3.5 कोटी खर्च करून नवीन बिल्डिंग त्या ठिकाणी बांधली होती, ती सुद्धा आपण हस्तांतर करून घेतलेली आहे. नव्या बिल्डिंगचं बांधकाम आपल्याकडे या ठिकाणी निधी उपलब्ध आहे, तेही बांधकाम होणार आहे. आणि 50 काटाचं हॉस्पिटल जिल्हा उपरुग्णालयाचं आपण 100 काटाचं हॉस्पिटल त्या ठिकाणी करणार आहोत. आचारसंहिता असल्यामुळं ते काम होऊ शकलं नाही, पण भविष्यामध्ये निश्चित होणार आहे. अशा पद्धतीचं आरोग्याच्या बाबतीमध्ये कोरोना काळामध्ये भरीव असं काम करून करोडांना सेवा आणि न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. तदनंतरच्या काळामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये विकासाचा जो गवोग आणि निधीच्या संदर्भामध्ये तुमच्या मार्फतच लोकांच्या समोर उघड आहे. कुठल्याही भागामध्ये आपण गेला, 8ही जिल्हा परिषद, 16 पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये कुठेही गेल्यात तर त्या ठिकाणी आज अशी परिस्थिती आहे, तुरळक तिथल्या लोकांच्या मागणीनुसार काही गोष्टी किंवा आमच्या विभागाच्या मार्फत काही गोष्टी मला अवगत करून दिलेल्या असतील तर ते गोष्टी जर प्रलंबित राहिल्या तर मला वाटते 80% पेक्षा जास्त विकास काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. आणि या विकासाच्या भरोशावर उद्याच्या विधानसभेला आम्हाला आपल्या समोर येत असतानाच तुमच्या आशीर्वादाची तर मला गरज आहे. मला खात्री आहे आपल्या मनामध्ये जो काय विश्वास आणि गैरविश्वास, विश्वासाला तडा देण्यासाठी गैरविश्वास निर्माण करण्याचे जे काम करतात, या सगळ्या गोष्टीपासून आपण दूर राहून मलाच आशीर्वाद द्याल यात माझ्या मनामध्ये शंका नाही. वेगवेगळ्या प्रकारचे मग केंद्र सरकारचे असतील, राज्य सरकारचे असतील, वेगवेगळ्या योजना मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये या ठिकाणी राबवण्याचं काम केलेलं आहे. या पलीकडे अलीकडचं 3 महिन्याखाली आपण जे लाडली बहिणीसारखी जी योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे, या लाडली बहिणीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त किनवट तालुक्यामध्ये 85,000 महिला या माजी मुख्यमंत्री लाडली बहीण या योजनेचे लाभार्थी त्या ठिकाणी आहेत. एक 4-5 जर त्या ठिकाणी वंचित जरी राहिल्या, ते सुद्धा मागच्या काळामध्ये त्यांचे डॉक्युमेंट्स पूर्ण करून त्या सुद्धा लाभार्थी त्या ठिकाणी होणार आहेत. अशा पद्धतीने जे गरजू आणि वंचित असणाऱ्या लोकांना शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून त्यांचे हक्क आणि अधिकाराच्या प्रती मिळणाऱ्या योजना आम्ही त्यांना पोहोचवण्याचं आणि देण्याचं काम या ठिकाणी केलं असताना मला खात्री आहे की आपणच माझ्यासोबत ताकदीनं एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी माझ्यासोबत राहणार आहात, त्याच्यामध्ये शंका नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे आपल्या मार्फत की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अपप्रचार, कुठल्याही प्रकारचा अविश्वास, कुठल्याही प्रकारचा गैरसमज, कुठल्याही प्रकारचं फेक निगेटिव्ह हे तयार करत असतील, या गोष्टीपासून आपण सावधान राहून परत एकदा 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मला उर्वरित कामं करण्याची आपण संधी द्यावी, अशा पद्धतीची आपल्याला विनम्र प्रार्थना करतो, विनंती करतो. धन्यवाद. तो ये थे हमारे किनवट माहूर विधानसभा क्षेत्र के आमदार भीमराव केराम साहब. हम उम्मीद करते हैं कि आगे भी ऐसे ही विकास कामों को ये अंजाम देते रहें और इसी के साथ इस मुलाकात को खत्म करते हैं. धन्यवाद. ओके.